नमस्कार मंडळी, मी रेणुका. लहानपणी सकाळी उठल्यावर घराच्या दारात उभारलेली गुढी पाहिलीच असेल. सूर्याची किरणं त्या कलशावर पडत असतात. आई कडुलिंबाचा प्रसाद देते. घरात एक वेगळाच उत्साह असतो. पण कधी विचार केला आहे आपण गुढी का उभारतो? या मागे 3 कथा आहे, तर मी साध्या आणि सुरेख शब्दात पटकन तुम्हाला सांगते. कथा पहिली. म्हणतात याच दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली. दिवस, थोडे, वर्ष, वेळ सगळे याच दिवशी त्यांनी निर्माण केलं. कथा दुसरी. राजा शालिवाहनाची. राजाकडे सैन्य नव्हतं, पण राजाकडे विश्वास होता. त्यांनी शत्रूंवर विजय मिळवला आणि लोकांनी घरोघरी ध्वज उभारले. तोच ध्वज म्हणजे गुढी. कथा तिसरी. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला आणखी एक अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शत्रूंवर विजय मिळवून परत येत, तेव्हा प्रजेनी घरोघरी ध्वज उभारले. तर गुढी म्हणजे स्वराज्य आणि विजयाचा ध्वज आहे. एकाच दिवशी पूर्ण भारतात नवीन वर्ष साजरं होतं, फक्त नावं वेगवेगळी. महाराष्ट्र आणि गोवा गुढीपाडवा, कर्नाटक आणि आंध्रात उगादी, सिंधी समाजात चेतीचत, काश्मीरमध्ये नवरेह, पंजाबमध्ये बैसाखी. नावे वेगवेगळी पण भावना एकच. उद्या जेव्हा गुढी उभाराल फक्त एक क्षण थांबा, कारण ही फक्त परंपरा नाही, ही हजारो वर्षांची कथा आहे. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा. तर काही परंपरा फक्त साजरा करायच्या नसतात, त्या पुढच्या पिढीला सांगायच्या असतात. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.